गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आहे मंगळवार, तर जास्त काही भूक नाही म्हणून मी म्हटलं आता हे बनवूया सुशीला। तर या यात्रेच्या वेळेस चला आहे, पण याच्यामध्ये थोडंसं फुटाण्याची साल आहे ते मी निवडते, चाळून घेतलंय, खराब वगैरे काही नाही। आता आपण बनवूयाचं सुशीला। याला आता पाण्यामध्ये धुवून चाळणीमध्ये नितळायला ठेवलंय, स्वच्छ केलं। आता तेल गरम झालंय, टाकूया आपण मोहरी, जिरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, फ्राय होते, हळद, टाकणारे चवीनुसार मीठ, कोथिंबीर नाहीये, कोथिंबीर टाकणार आणखी छान लागते, कोथिंबीर नाही। आता हे फ्राय झालं, याच्यात टाकूया आपण लाया, फ्राय करून घ्यायचं। अशा प्रकारे गरम गरम मऊ असा सुशीला तयार झालाय आणि हा लगेच बनतो 10 मिनिटात, खूप छान लागतो, मस्त टेस्ट। इथे मी भाज्या घेऊन आले, ताजी ताजी कोथिंबीर आणली, 20 रुपयाला गड्डे होती। हे 1.5 किलो स्वीट कॉर्न आहे, शेवगाची शेंगा थोडं थोडंच आणलंय, जास्त संपत नाही म्हणून, काकडी, टोमॅटो, वांगी आणि मेथी। अजून मला निवडायचंय म्हणून मी खालीच ठेवलंय। कमी लावते डाळ, भात आणि मक्याचे कणिस उकडायला टाकले। आता आपण बनवणार आहे कढी, त्याच्यासाठी इथं टाकले 10 मिरच्या, कढीपत्ता, खूप सारा लसूण टाकायचं, खूप टेस्टी चव येते। लसूण, धुवून घेतलेली कोथिंबीर आणि थोडंसं जिरं, याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आपण बनवणार आहे कढी बनवण्यासाठी तेल कढई गरम केलंय, टाकणार आहे मोहरी, जिरी आणि हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर याची पेस्ट करायची। यात लसूण पण टाकायचं, थोडंसं फ्राय होऊन येते, आणि कढीपत्ता, इथे एका भांड्यात दही घेतलंय, थोडंसं बेसन पीठ टाकायचं घट्टपणा येण्यासाठी, थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, किंचितसे। आता हे मिक्सरला पेस्ट करून घेऊया। जरा फ्राय होत आलंय, त्यामध्ये टाकायची हळद टाकून फ्राय करून घ्यायचं। त्याच्यामध्ये हे दही आणि ह्याच्यात बेसन पीठ टाकलं, हे टाकून घ्यायचं। पाणी ओतायला लागेल, कारण भातासोबत मीठ हे नंतरून टाकायचे, थंड झालं। आता ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे करते, त्यामध्ये धुवून घेते विसळून। अशा प्रकारे पाणी ॲड करायचं, मस्त घट्ट झालं। ते थोडंसं बेसन पीठ टाकायचं। आता कढी बनली, आता गॅस बंद करायचा।
असे छोटे छोटे बडू टाकलेले. इथं मी मकाचे कणसं उकडलेले आहे त्याचं दिसते आपल्याला. तर भात आणि इकडे डाळ पण बनवून झाली. स्टार्ट. झालं.